नमस्कार, गुड इव्हनिंग सगळ्यांना. सो नेहमीप्रमाणे आज शुक्रवार आणि आज जसं ठरवल्याप्रमाणे आम्ही अनसीन स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज यांना आज घेऊन येत आहोत. तो आपल्या शुक्रवारच्या या अनसीन स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज या सत्रामध्ये मॅक्सनियन स्पोर्ट्स गुरुकुल या आपल्या FB ग्रुपवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, मी वैशाली भिडे बर्वे आणि नमस्कार, ॲडव्होकेट रुपाली ठाकूर. तो मॅक्सनियन ॲडवायझरी प्रायव्हेट लिमिटेड या आमच्या कंपनी मध्ये आम्ही 3 व्हर्टिकल्स मध्ये काम करतो. अकॅडमिक, कल्चर आणि स्पोर्ट्स. आम्ही दोघीही नॅशनल लेवल स्पोर्ट्स क्रिकेटर्स आहोत, एक्स क्रिकेटर्स आहोत आणि स्पोर्ट्स नि आमच्या आयुष्यामध्ये खूप सारा बदल आणलेला आहे. सो आज या सत्राद्वारे आपण हे समजून घेणार आहोत की स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्समनशिप माइंडसेट याच्यातनी आपल्या आयुष्यामध्ये फरक कसा पडत जातो. तसंच आमच्या कंपनीचं जे मिशन आहे ते टू डेव्हलप स्पोर्ट्समनशिप माइंडसेट अमंगस्ट युथ. आजच्या या युवा पिढीमध्ये स्पोर्ट्समनशिप माइंडसेट कशा पद्धतीने डेव्हलप होईल आणि तसंच टू डेव्हलप sportsmanship mindset and then create a healthy, wealthy globe. So that is our objective, that is the mission of our organization. आणि आम्हाला तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे, सोबत हवी आहे, कारण आम्हाला ऑलिम्पिक चॅम्पियन्स भारतासाठी घडवणं, आणणं, डेव्हलप करणं हे आमचं स्वप्न आहे आणि त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. तर आपणा सर्वांचे आम्हाला आशीर्वादही हवेत आणि आपल्या सर्वांची आम्हाला साथही हवी आहे. तर आज मित्रांनो, जसं आपण क्रिकेट पाहिलं तर क्रिकेटमधले इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे जे फाउंडर होते निलेश कुलकर्णी सर यांच्याकडनं आपण जाणून घेतलं की कशा पद्धतीने करिअर इन स्पोर्ट्स असू शकतात, काय आपण एक्झॅक्टली करायला हवं. तसंच आपण मागच्या सत्रामध्ये खो खो या गेम विषयी समजून घेतलं आणि खो खो आज इंटरनॅशनल लेवलला सुद्धा पोहोचलेला आहे आणि लवकरच ऑलिम्पिक्स मध्ये सुद्धा खो खो इन्क्लूड करून घेतला जाणार आहे. तर मित्रांनो, आज आपण अशाच एक इंटरनॅशनल खेळाबद्दल समजून घेणार आहोत, पण लोकल टू ग्लोबल इंटरनॅशनली हा खेळ कशा पद्धतीने जाऊ शकतो नेलेला आहे. तर असे आज स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज, स्पोर्ट्स पर्सन म्हणण्यापेक्षा एक गुरु, एक कोचचं काय महत्व असतं स्पोर्ट्समध्ये सुद्धा किंवा स्पोर्ट्समन घडवण्यामध्ये सुद्धा, हे आपण आज जाणून घेणार आहोत. आणि आज आपल्या सोबत आहेत 19 वर्ष आज सातत्याने ते स्पोर्ट्स चेस या खेळामध्ये प्रशिक्षण देत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे आणि तसंच आतापर्यंत आजतागत त्यांनी 800हून अधिक मुलांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचे जे स्टुडंट्स आहेत चेसमध्ये त्यांनी भारतामध्ये इंटरनॅशनली सुद्धा काही रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. सो आज आपण इथे या आपल्या सत्रामध्ये इन्व्हाइट करतोय श्री चेतन लट्टू सर, जे एक चेस कोच आहेत. सो वेलकम चेतनजी, आमच्या या सत्रामध्ये आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. सो थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आज इथे आमच्या या सत्रामध्ये आल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन, स्वागत आणि आभार. सो चेतनजी, मगाशी मी तुमचं इंट्रोडक्शन करताना सांगितलं की तुम्ही 19 वर्ष सातत्याने कोचिंग करत आलेला आहात. सो विविध लेवलला तर कोचिंग करणं एक झालं, पण तुम्हाला कधी वाटलं की चेस खेळावं किंवा चेसकडे तुमचा कल खऱ्या अर्थाने कधी झुकला? तर याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा ना. हो, नक्कीच. त्याचं ऍक्च्युली असं झालं की लहानपणी आपण जर शालेय सुट्ट्या एप्रिल मे मध्ये जो सुट्टीचा हंगाम असतो, तर त्यावेळी आपण सगळे मुलं काही ना काहीतरी खेळ खेळतच असतो, पत्ते, कॅरम वगैरे असे. तर त्यावेळी आम्ही लहानपणी हाऊस म्हणून चेस खेळायचो. आम्हाला कोणी असं शिकवलं नाही, घरामध्येच आम्ही आपापसात एकमेकांना शिकवून चेस खेळायला आम्ही सुरुवात केली, बुद्धिबळ खेळायला. आणि हौशी खेळाडून आम्ही खेळायचो. साधारणतः मग तरुण वयामध्ये जीवन संघर्षामध्ये पोटापाण्याच्या मागे असताना सुद्धा तोपर्यंत आम्ही चेसकडे असा हौशी खेळ म्हणूनच बघत होतो. 2000 साली काय झालं की माझा एक बंगाली मित्र होता, तर त्याच्याशी मी असं गप्पा मारता होता, मी चेस खेळायला बसलो आणि त्यांनी मला सलग 3 डाव हरवलं.
तर आणि 3 डाव हरवल्यानंतर मग तो मला म्हणाला की त्यांनी मला खिजवलं, म्हणजे असं गमतीत चेष्टा मस्करीत म्हणाला की हा बुद्धिबळ जो आहे ना, हा तुम्हा मराठी लोकांचा खेळ नाही. तर असं म्हटल्यानंतर माझ्यातला मराठी माणूस जागा झाला. मग म्हटलं आता हा मराठीच्या इभ्रतीचा प्रश्न आहे. मग मी त्याला म्हटलं की तू अजून एक डाव माझ्याशी खेळ, आता बघूया कोण जिंकतो. आणि मग मी चौथा डाव खूप जिद्दीनं खेळलो आणि इतक्या जिद्दीनं खेळलो की तो डाव मी जिंकलो. मग त्यावेळी त्यांनी त्याला पण आश्चर्य वाटलं. तो म्हणाला की ऍक्च्युली तुला या खेळातलं तांत्रिक ज्ञान असं नाहीये, तू एक हौशी खेळाडू आहेस आणि असं असून तू मला हरवलंस, याचं मलाही आश्चर्य वाटतंय. तर तू एक काम कर, तू या खेळाचा अभ्यास कर, तांत्रिक शिक्षण घे, तर तुला याचा नक्कीच पुढे फायदा होईल. असं त्यांनी मला हे केलं आणि मग त्या दिवसापासून माझा सुद्धा त्या खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. ही घटना साधारणतः 2000ची. आणि मग मी काय केलं, डोंबिवलीमध्ये कोणी चेस शिकवतं का या दृष्टीने थोडंसं शोधाशोध सुरुवात केली. तर आमच्या तिथे फडके रोडला फडके रोडवर एक जुनी बिल्डिंग होती, इमारत. तिथे 4थ्या माळ्यावरती श्री मोहनदास म्हणून एक तमिळ व्यक्ती होती. ती लहान मुलांना चेस शिकवायची. तर मी त्यांना जाऊन भेटलो. तर ते मला म्हणाले की तुला चेस शिकायचंय, पण मी तो फक्त लहान मुलांना शिकवतो. तर तू एक काम कर, तुला चेस खेळायचंय ना, तर माझ्याकडे तुझ्यासारखी पण तरुण मुलं येतात. तर तू माझ्या 9 वर्षाच्या मुलाशी आता चेस एक गेम खेळ, मला कळेल तू कसा खेळतोयस म्हणजे. तर मी म्हटलं सर, हा तर 9 वर्षाचा मुलगा आहे, याच्याशी मी खेळायचो. तर म्हणे नाही नाही, तू खेळतो म्हणे, बघू आपण पुढे. तर त्या मुलांनी मला, मी त्याशी खेळायला लागलो सरांच्या आग्रहाखातर. तर त्या मुलांनी, छोट्याशा मुलांनी मला चेसमध्ये एक ओपनिंग असते जी लहान मुलांमध्ये खूप लोकप्रिय आहे लहान मुलांमध्ये. तर ती त्याला 4 मूव मध्ये मेट होतं, त्याला स्कॉलर मेट म्हणतात. तर त्या मुलांनी मला अक्षरशः 4 मूव मध्ये मेट केलं, स्कॉलर मेट. तर मग सर मला त्यावेळी म्हणाले की, सरांनी मला पहिला धडा दिला की चेसमध्ये वयाचं काही बंधन नसतं, लहान मुलगा मोठ्या माणसांनाही हरवू शकतो. हा पहिला धडा मोहनदासांकडनं मला मिळाला की वयाचं हे नाही, आपण त्याच्यामधलं तांत्रिक शिक्षण घेणंच महत्वाचं आहे. तर ह्या ज्या छोट्या अशा गोष्टी असतात की 2 मूव मध्ये मेट, ज्याला फुल्स मेट म्हणतात, 4 मूव मध्ये मेट, ज्याला स्कॉलर मेट म्हणतात वगैरे, असे जे ओपनिंग असतात वेगवेगळ्या, हे तांत्रिक शिक्षण जे बरं. असतं ते हे. चेतनजी, हा बोला. तुम्हाला थोडी मध्ये हे करते. हा हा. तुम्ही हे जे करत असताना, आता तुम्ही हे जी सगळी टेक्निकल गोष्टी सांगितल्या, हम्म. त्याच्यामध्ये तुमची मानसिकता काय होती जेव्हा तो तुमचा मित्र म्हणाला, त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्याशी हे आता जो अनुभव सांगितला, त्याची तुमची मानसिकता काय होती? हा तर खेळाचा भाग झाला, पण ऍज अ पर्सन म्हणून, चेतन म्हणून तुमची काय मानसिकता होती? हो, नाही, निश्चितच मला त्यावेळी असं जाणवलं की एक तर मी पोटापाण्यासाठी त्यावेळी काही ना काहीतरी कामधंदा, उद्योगधंदा, नोकरी वगैरे करतच होतो. तर मी त्यावेळी असाही विचार केला की आपल्याला खरोखर या खेळातलं तांत्रिक शिक्षण तर घेणं आवश्यकच आहे. आणि याचा पुढे आपल्याला काही व्यवसाय म्हणून पण फायदा होईल का, असा पण मी त्यावेळी विचार केला. आणि मी त्या दृष्टीनं मग मला स्वतःला पण कुठली नवीन गोष्ट, एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला जर जिज्ञासा निर्माण झाली की हे शिकायचंय, तर तसं पण मला चेस शिकावंसं वाटलंच त्यावेळी. कारण त्या बंगाली मित्रांनी माझा संपूर्ण त्या खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. परत मोहनदासांकडे मिळाला धडा की याच्यामध्ये वयाचं बंधन नसतं. आणि हे सगळं, या दोन धडे मला भरपूर म्हणजे असे माझ्या मनामध्ये जिज्ञासा ही अशी उफावण्याला पुरेसं होतं. तर मग त्याप्रमाणे. ती हा. मला चेतनजी, ऐका ना, मला त्या मानसिकतेबद्दल विचार, जे काही तुम्हाला बदल घडले ते काय बदल होते तुमच्यातले? हा, मला स्वतःला जाणवलं की मी आतापर्यंत जे खेळलोय ते काही फार मोठं असं मी म्हणजे मी हौशी खेळाडू आहे. माझं या खेळातलं ज्ञान जे आहे ते खूप तोकडं आहे, म्हणजे आहे, पण ते कसं आहे की ते त्या ज्ञानाला असं एक सिस्टमॅटिकली जे म्हणतात, ज्याला पद्धतशीरपणे असं मार्ग मिळालेला असला पाहिजे. आकार उकार नाही त्याला. म्हणजे जर सर्वसाधारण हौशी जे खेळाडू असतात, ज्यांना तांत्रिक त्यातला भाग माहित नाही, ते कसे त्यांच्या स्वतःच्या कल्पनेप्रमाणे खेळतात आणि आपल्या कल्पना अशा 10 दिशाला भरकटलेल्या असतात. तर त्यामुळे त्याचं प्रतिबिंब आपल्या खेळात पण दिसतं. जेव्हा तुम्ही तांत्रिक शिक्षण घेता तेव्हा तुमच्या सगळ्या कल्पना ज्या असतात त्या म्हणजे भिंगामध्ये सगळे किरणे एकत्र पेहवतात. तसे तुमच्या मनाच्या फाकलेल्या प्रतिभा असतात त्या सगळ्या एके ठिकाणी एकाग्र होतात. आणि मग तुम्हाला त्या खेळाचा खऱ्या अर्थाने मतितार्थ करतो आणि तुम्ही प्रत्यक्ष त्या खेळामध्ये जास्तीत जास्त प्रगती करायला तुम्हाला किती वाव आहे ते पण समजतं. ह्या सगळ्या गोष्टींचं मला आकलन त्यावेळी झालं. अशी त्यावेळी माझी मानसिकता होती. कारण मला लक्षात आलं की यातलं तांत्रिक शिक्षण, एक छोटासा 9 वर्षाचा मुलगा मला 4 मूव मध्ये हरवतो, म्हणजे निश्चितपणे त्यात खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि हा तांत्रिक भाग तो महत्वाचा आहे हे मला असं जाणवलं. असं म्हणायला हरकत नाही की मी सकाळी सुद्धा माझ्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की गुरु शिष्याचं नातं कसं असतं. तर जो एक मनुष्य, तुम्हीच ते शेअर केलं होतं, तर मनुष्य ज्याप्रमाणे तो फिरत होता, भटकत होता, गुरु सापडले नाहीत त्याला, अनेक महिने, अनेक वर्ष त्याला गुरु सापडला नाही, पण तो खऱ्या अर्थाने गुरुच्या शोधात होता का? हा, नाही, मी सांगतो ना, मी सुद्धा स्वतःला त्यावेळी कारण माझी जर पण आपण मानसिकता. अहंकार घेऊन, हा, बरोबर.
तो मला जे येत आहे तेच माझं खऱ्या अर्थाने आहे, किंवा माझ्याकडे जे नॉलेज आहे तेच परफेक्ट आहे असं समजून जर आपण पुढे गेलो तर आपल्याला गुरु कधीच सापडणार नाही. आणि ते सिद्ध पुरुषांनी तशाच पद्धतीने सांगितलं की तू गुरु जर शोधायचा असेल तर तुला शिष्य होऊन शोधणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर तुला सरेंडर व्हावं लागेल. तर मग आपण लहान मुलगा मला काय हरवणार या दृष्टीने मानसिकता ठेवण्यापेक्षा की त्याच्याकडनं सुद्धा आपल्याला एक जाणून घेता येऊ शकतं, शिकू शकतो. व्हेरी गुड, खूप छान. असताना मला इथे तुमच्या या संभाषणात असं जाणवतंय की तुम्ही टेक्निकल नॉलेज घेतल्यानंतर तुमचा फोकस शिफ्ट होतो. मला असं वाटतं तुमच्या बाबतीत तसं घडू शकलं असेल तर तुम्ही त्याबद्दल थोडंसं सांगा, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना कळेल की ऍक्च्युअल म्हणजे आता मॅडमने एक उल्लेख केलाय गुरु आणि शिष्य, म्हणजे आपल्याला कोच लागतो तसं ते तुम्ही काम करताय, पण एक टेक्निकल नॉलेज असेल तर काय फरक पडतो त्याबद्दल थोडंसं सांगा. बरोबर, जसं मी म्हटलं ना की मोहनदास सरांनी मला त्या गोष्टीचा एकदम सुस्पष्टपणे हा जगत हा सूर्य दाखवून दिलं की अरे तू स्वतःला गुरु समजत असशील, हरकत नाही समजायला, परंतु प्रत्यक्षात तू नाही आहेस. त्यामुळे ते मला तिथे 9 वर्ष त्यांच्या मुलांनी जेव्हा 4 मूव मध्ये चेकमेट केलं तेव्हा मला लक्षात आलं की आपण शिष्य बनण्याची नितांत गरज आहे. आणि त्या दृष्टीने मी टेक्निकल पहिले ह्याच्या आणि माझ्या मनात चेस शिकण्याची जिज्ञासा आणखी निर्माण झाली होती, हे पण महत्वाचं आहे. तर मी त्यामुळे चेसचं तांत्रिक शिक्षण त्यांच्याकडनं घ्यायला सुरुवात केली. अर्थात ते काय मला ते लहान मुलांना मोठ्या माणसांना शिकवत नव्हते, फक्त लहान मुलांना शिकवायचे. पण त्यांच्याकडे माझ्यासारखे बरेच तरुण मुलं खेळायला यायचे, त्यांच्याशी खेळता खेळता आणि त्याच्यानंतर मी ते पुस्तकं पण चेसची वाचायला सुरुवात केली. त्यावेळी ऑनलाईन स्टडी मटेरियल थोडंफार मिळायचं नाही असं नाही, परंतु ते इंटरनेट त्यावेळी स्पीड खूप कमी होता इंटरनेटचा. तर अशा पद्धतीने मी संपूर्ण चेसच्या हळू तांत्रिक शिक्षणाकडे पूर्णपणे फोकस केलं आणि एकाग्र झालो, मन एकाग्र केलं. आणि त्याच्याप्रमाणे मी तिथनं जास्तीत जास्त माझं तांत्रिक शिक्षण अधिकाधिक कसं हे परिपूर्ण होईल या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. आणि 2 वर्षांमध्ये मला ते जाणवायला लागलं स्वतःला. म्हणजे मला स्वतःला असं जाणवायला लागलं की आता आपण एखाद्या हौशी खेळाडूशी खेळतो जेव्हा, तेव्हा तो कसा भरकटल्यासारखा खेळतो आणि तो सहजपणे कसा हारतो. आणि तसंच मी पण होतो 2 वर्षापूर्वी, म्हणजे त्या हौशी खेळाडू होतो तेव्हा. पण आता मला स्वतःला लक्षात आलं की आता मी सुद्धा टुर्नामेंट्स मध्ये भाग घेऊ शकतो, मी पण तिथे चांगली काही चमक दाखवू शकतो. परंतु मग मी त्या दृष्टीनं पण विचार केला, परंतु टुर्नामेंट्स मध्ये भाग घेणं, एक खेळाडू म्हणून आपल्या आयुष्याची कारकीर्द करणं, हे मला आर्थिकदृष्ट्या परवडणार नव्हतं. म्हणून मी विचार केला की आपण याचा प्रशिक्षक म्हणून एक चेस मधला प्रशिक्षक आपण व्हायचं, कोच व्हायचं. आणि हेच तांत्रिक शिक्षणाची किती गरज आहे, हे ज्यांना चेस हौशी खेळाडू असतील त्यांना, किंवा ज्यांना बिलकुल चेस येत नाही, ज्यांना अगदी चेस मधलं क ख ग एबीसीडी शिकायचंय त्यांना हे शिकवायला आपण सुरुवात केली. तर याचा मी 2002 पासून मी 3 पासून मी साधारणतः विचार करायला म्हणजे 2002 पासून तुम्ही शिकवताय, तर आतापर्यंत तुम्ही 800हून अधिक मुलांना कोचिंग केलेले आहे. बरोबर. ते 800 मुलांना जेव्हा कोचिंग करायचा तेव्हा अर्थात आम्ही नेहमीच आमच्या काउन्सिलिंग मध्ये हे बघतो, आणि आम्ही इतक्या वर्षानुवर्ष जेव्हा मुलांचं काउन्सिलिंग करतो तेव्हा प्रत्येकामध्ये एक युनिकनेस असतो, प्रत्येकाची युएसपी एक वेगळी असते. सो काउन्सिलिंग करताना सुद्धा इट कॅनॉट बी अ ग्रुप काउन्सिलिंग, इट हॅज टू बी इंडिव्हिज्युअल कस्टमाइज. सो चेस खेळताना सुद्धा 800 मुलांना डील करणं किंवा 800 मुलांसोबत जेव्हा एक एक इंडिव्हिज्युअली डील करणं, तो हा अनुभव तुमचा कसा होता एवढ्या वर्षांमध्ये? नक्कीच 800 मुलांचा सगळ्यांचे अनुभव खरं म्हटलं तर प्रत्येकाचा वेगळा अनुभव असतो. परंतु त्याचे जर आपण काही कॉमन फॅक्टर जर काढले तर ते तसे करता येतात. परंतु ही जी 800 मुलं आहेत त्यांना सुरुवातीला मी ज्या शिकवायला सुरुवात केली, तर माझ्यातला पण शिक्षक हा प्राथमिक स्वरूपाचाच होता. तो काय एकदम परिपूर्ण असा नव्हता. म्हणजे मुलांकडनं आपल्याला पण अनुभवातनं खूप काही शिकायला मिळत असतं. आणि आपल्यातला पण जो शिक्षक असतो किंवा गुरु असतो तो सुद्धा परिपक्व होत असतो. त्यामुळे मुलं सुद्धा आपल्याला शिकवत असतात आणि आपणही मुलांना शिकवत असतो. तर सुरुवातीच्या काळामधला एक माझा असा अनुभव असा आहे की एक मुलगा होता 6वीतला, तो 12 वर्षाचा होता, 11-12 वर्षाचा. त्याला मी चेसबोर्ड होती फक्त राजा आणि 2 रुख म्हणजे हत्ती, या दोघांनी चेकमेट कसं करायचं हे शिकवत होतो. पण तासभर झाला तरी त्याच्या काही डोक्यात ते शिरत नव्हतं. आणि मग माझा थोडासा मनाचा तोल ढळला, म्हणजे की असं वाटलं की हा मुलगा या चेस शिकण्यासाठी अपात्र आहे असं मला वाटलं. माझा जो समव्यवसायिक मित्र आहे त्याला हे मी जेव्हा सांगितलं तेव्हा तो म्हणाला की नाही तसं नाही, तू शिकवण्यात कुठेतरी कमी पडतोय असा विचार केला पाहिजे. तर मला पण त्या सुरुवातीचा हे होतं, त्यामुळे मला थोडंसं मी कर्मठ होतो. म्हणजे मला असं वाटतं नाही, माझी शिकवण्याची पद्धत तर बरोबर आहे. आणि लहानपणी मला तर भावानी फक्त तोंडी चेस सांगितलं आणि खेळता खेळता मी शिकलो. म्हणजे हे काही खूप फार मोठी अशी अवघड गोष्ट नाहीये ते. तर त्यामुळे 1 तास मी त्या मुलाला 2 रुखमेट शिकवतोय, चेसबोर्ड होती फक्त राजा आणि 2 रुख, तर त्याला सहजपणे जमायला पाहिजे असं माझा त्यावेळी समज होता एक शिक्षक म्हणून.
परंतु त्या मित्राचं म्हणणं मी गृहीत धरलं की असेल कदाचित, आपण त्या दृष्टीने विचार करूया. आणि नंतर पुढे त्याच समव्यवसायिक मित्रांनी मला पुढे काही दिवसांनी भेटलं असं सांगितलं की अरे मला एक 7 वर्षाची मुलगी आहे, ती मूकबधीर आहे आणि तिला मला चेस शिकवायचं हे आलेली ऑफर आलेली आहे, तर मी ते आव्हान स्वीकारलंय. तर हे ऐकल्यावर तर मी एकदम दृढमूढ झालो. म्हटलं असं काय म्हणतो अरे तू म्हटलं मूकबधीर मुलीला कसं शिकवणार, म्हटलं तिला ऐकू येत नाहीये, बोलता येत नाही, तर तू चेस शिकवणार नाही म्हणे. मी आव्हान म्हणून ते स्वीकारलंय, आपल्याला शिकवता आलं पाहिजे. आणि मला असं वाटलं त्यावेळी की त्याने मला एक असं म्हणजे सकारात्मक पद्धतीने मला चपराक दिली छानपैकी. मला थोडीशी स्वतःबद्दल लाज वाटली त्यावेळी की आपण एका धडधाकट 12 वर्षाच्या मुलाला शिकवताना त्याला तू ज्याला येत नाही म्हणून अपात्र ठरवतो, आणि हा मूकबधीर मुलीला पण शिकवू शकतोय. तर मग तेव्हापासून माझ्यातला जो कर्मठ, आपण एक कुठे ना कुठे स्वतःच्या व्यक्तिमत्वाशी कर्मठ असतो की नाही माझं हे शिकवणं बरोबर आहे, ही पद्धत मी बदलली मग त्या दिवसापासून. आणि नंतर मग मी हळूहळू प्रत्येक मुलानुसार त्याचं आवड निवड कल पाहून आपल्याला शिकवण्याच्या पद्धतीत कसा बदल करता येईल या दृष्टीनं मी हळूहळू स्वतःमध्ये बदल करत गेलो. आणि म्हणून माझ्यातला हळूहळू अनुभव आणखीन याच्यात वाढ होत गेली आणि माझी चेतनजी, शिकवण्याची पद्धत बदलत गेली. चेतनजी, मला यालाच अनुसरून एक प्रश्न विचारायचा की साधारण कितव्या वयात त्यांनी चेस कुठल्याही लहान मुलांनी कधी शिकावा आणि कितव्या वयापर्यंत तुम्ही जर हा बोला. माझ्या माझ्या अनुभवानुसार साधारणतः दुसरीतला मुलगा किंवा तिसरीतला मुलगा हे आयडियल एज आहे शिकण्याचं. परंतु मी माझ्या आतापर्यंतच्या अनुभवात असंही बघितलंय की अगदी स्पर्धांना सुद्धा टुर्नामेंट्समध्ये पण 5 वर्षाची 4 वर्षाची मुलं पण मी बघितलेली आहेत. आणि मला तर 2-3 आयांनी असं 3 वर्षाच्या मुलाला पण चेस शिकवायला सांगितलेलं आहे. तर ही मुलं पण चेस शिकतात म्हणजे कसं की त्यांना चेस मधले जे सोंगट्या असतात पीसेस ते मूव्ह कशा करतात वगैरे हे सगळं त्यांना कळतं. अगदी पाहणाऱ्याला असं वाटतं की हा मुलगा छान खेळतोय, परंतु त्या मुलांना त्याचा मतितार्थ कळलेला नसतो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर असं की तो 3 वर्षाचा जो मुलगा असतो तो शाळेत जातो म्हणजे त्या शिशुरंजन मध्ये, आणि तिथे त्याला सांगतात की ए फॉर ऍपल. तर तो मुलगा त्या बोर्डाकडे पाहत असतो, तिथे बघत असतो तर त्रिकोणी अक्षराचं इंग्रजीतलं कॅपिटल ए अक्षर. तो म्हणतो की आपल्याला घरी आई जे सफरचंद देते ते तर लाल लाल पिवळं असतं, आणि हे काय म्हणतात की ए फॉर ऍपल, हे त्रिकोणी अक्षर कसं काय, आकृती ही कशी काय ऍपल, असा त्याच्या मनात प्रश्न असतो. परंतु तो त्याला व्यक्त करता येत नाही, कारण त्याच्याकडे त्याची भाषा व्यक्तिमत्व समृद्ध नसतं. त्याला व्यक्त करणं हेच मुळी शिकवलेलं नसतं, तो जग पाहायला आलेला असतो आताशी. तर त्या मुलाच्या मनात ते प्रश्न असतात, आणि मग पुढे कालोघात त्याला त्याचं वय वाढतं आणि मग त्याचं मेंदू जसा ते विश्लेषण करायला लागतो तेव्हा त्याला कळतं की ए हे अक्षर जे आहे ते मानवनिर्मित एका रोमन लिपीतलं ऍपल या शब्दाला दिलेलं एक अक्षर आहे, आणि ए म्हणजे ऍपल नाहीये. हे त्याला तेव्हा त्याचा मतितार्थ कळतो. तसं ते जे 3 आणि 5 वर्षाची मुलं आहेत त्यांना आपण 6 वर्षी त्यांना जे शिकवायला काही हरकत नाही, जे शिकतात ते, पण त्यांना त्याचा मतितार्थ व्यापक अर्थ कळलेला नसतो, आणि हे महत्वाचं असतं. त्यामुळे आयडियल 2 आणि मग दुसरी. तुमच्या अनुभवाप्रमाणे, चेतनजी, तुमच्या अनुभवाप्रमाणे कधी करायला पाहिजे आणि कितव्या वर्षापर्यंत आणि त्याचे परिणाम काय होते? हा म्हणजे म्हणून आपण दूरगामी परिणामाबद्दल बोलूया. बरोबर काय त्यांची सुरुवात त्याने कधी करायला पाहिजे, तसं तुम्ही थोडं त्याबद्दल मार्गदर्शन करा. बरोबर. तर मी म्हटल्याप्रमाणे की दुसरीला मुलगा साधारणतः एक 7 वर्षाचा असतो आणि एक तिसरीला 8 वर्षाचा असतो. तर हे एज जे वय आहे ते यासाठी थोडंसं परफेक्ट आहे. असं का, तर त्या वयामध्ये साधारणतः मुलाला लिहायला वाचायला येत असतं. त्याला बऱ्याचशा जगातल्या अनेक गोष्टी अशा कळलेल्या असतात की त्यांना म्हणजे आपण त्याला नियम म्हणजे काय हे सुद्धा मुलाला जर कळत नसेल तर आपण त्याला कसं सांगणार की नियम म्हणजे काय. तर त्यांना ही दुसरी आणि तिसरीचं वय असतं, त्यांना नियम हे शब्दाचा अर्थ कळलेला असतो. खेळाचे नियम असतात, या नियमाप्रमाणे खेळ खेळायचा असतो वगैरे, अशी एक सर्वसाधारणतः एक आकलन शक्ती त्यांची विकसित झालेली असते. त्यामुळे तिथपासून त्यांना चेसमध्ये जे नियम आहेत मग ते अगदी एनपॅसन सारखा एक अवघड रूल जो आहे की जो समजायला थोडा कठीण आहे, तो पण ते हळूहळू ग्रास्प करतात, नाही असं नाही. परंतु मी म्हटल्याप्रमाणे 3 आणि 5 वर्षाची मुलं असते त्यांना ते फक्त वरवर कळलेलं असतं, त्यांना त्याचा मतितार्थ नसतं कळलेला. ते करतात आणि त्या गोष्टीचा ते कुठेही नंतर चुकीच्या ठिकाणी पण वापर करू शकतात. तर म्हणून मग माझ्या दृष्टीनं साधारणतः 7 ते 8 हे वय जे आहे ते आयडियल एज आहे मुलांना शिकण्याच्या हो. दृष्टीनं, आणि त्याचा त्यांना टेक्निक पुढे व्यक्तिमत्व विकसित होण्याच्या दृष्टीने फायदा होतो. कारण चेस हा खेळ जो आहे आता बुद्धिबळ. चेतनजी, हम्म, सॉरी टू कट यू, पण इथे जसं म्हणजे चेस बद्दल आपण जे बोलतोय तर हम्म, चेस हा डावपेच, हम्म, स्ट्रॅटेजी, चेकमेट, शय और मात अशा शब्दांचा वापर केला जातो चेसमध्ये. बरोबर. तो हे जे शब्द आहेत सगळे
ते आपण जर पाहिलं तर एक टीम गेम आणि एक इंडिव्हिज्युअल गेम यामध्ये एक तफावत खूप आपल्याला जाणवते आणि बरोबर. त्याच्यातनं आपला जो फोकस आहे तो संपूर्णपणे माइंडसेट वरती जो फोकस आहे की कशा पद्धतीने ही माइंडसेट पुढे घडत जाते. बरोबर. सो आता चेस मध्ये हे डावपेच कोचिंग करताना कसे मॅनेज करता तुम्ही? कारण हे जे शब्द आहेत त्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट मुलांवरती पडू नये किंवा जेव्हा आपण खेळतो किंवा जेव्हा अशा पद्धतीने समोरच्यावरती शय और मात किंवा चेकमेट म्हणून जे ऍटिट्यूड किंवा जो एक ऑरा किंवा जो अप्रोच आपला बॉडी लँग्वेज जी येते ती बऱ्याचदा अनेकदा आपण विविध प्रकारचे जे स्पोर्ट्स खेळतो त्याच्यातनं आपल्याला येत असते आणि ही अनवधानाने कळत नकळत स्टुडंट्स लहान मुलं स्पेशली जेव्हा आपण अशा पद्धतीने संस्कार करत जातो ते योग्य पद्धतीने योग्य वयात संस्कार होणं खूप गरजेचं आहे. तर हे जे डावपेच आहेत एखाद्या खेळामधले ते आपण संस्कार कशा पद्धतीने मांडू शकतो आणू शकतो मुलांमध्ये त्याबद्दल थोडंसं सांगा ना. कसं आहे की खेळाचे दोन प्रकार असतात, एक तर सांघिक खेळ आणि एक वैयक्तिक आहे. त्याच्यामध्ये सांघिक खेळामध्ये काय होतं की त्याच्यामध्ये वैयक्तिक पातळीवरती जरी अपयश आलं तरी सुद्धा संघ जर विजयी होत असेल तर नकळतपणे तो जो खेळाडू असतो त्याला त्याचं स्वतःचं वैयक्तिक अपयश त्याचं काही थोडंसं दुःख त्याचं कमी होतं. परंतु जो बुद्धिबळ हा जो खेळ आहे हा वैयक्तिक आहे. म्हणजे इथे तुम्ही स्वतः जीव तोडून प्रयत्न करायचा जिंकायसाठी आणि हरला तर त्याची संपूर्णपणे जबाबदारी तुमची असते, कारण तिथे तुम्हीच स्वतः मेहनत घेतली असते आणि त्याचा परिणाम पण तुम्हालाच तो मिळणार तुमच्याच वाट्याला येणार असतो. तर त्यामुळे होतं काय की बुद्धिबळ या खेळामध्ये असं त्याचा निगेटिव्ह इफेक्ट मुलांवरती होण्याची शक्यता असते आणि सर्वसाधारणतः असं दिसतं की चेस खेळणारे हे जे खेळाडू असतात हे असं एक सर्वसाधारण म्हणजे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचं नाही परंतु चेसच्या संदर्भात आपण बघितलं बुद्धिबळाच्या तर ते मुलं संकुचित वृत्तीचे दिसतात. तर ही संकुचित म्हणजे नॅरो माइंडेड दिसतात. ही नॅरो माइंडेड बिहेव्हिअर काय करतात म्हणजे ते अगदी स्पर्धेला एकमेकांच्या समोर येऊन बसले तर ते एकमेकांकडे बघत पण नाही, स्माईल पण देत नाही, तिरस्काराने एकमेकांकडे बघतात वगैरे आणि शेक हँड सुद्धा ते करत नाही सहसा. काही विचारलं तर त्याला ते नीट उत्तर देत नाही एकमेकांच्या प्रश्नाची. तर हा जो त्यांचा जो ऍटिट्यूड आहे हा चुकीचा आहे आणि हा त्यांचा तो बदलला गेला पाहिजे. चेस हा बुद्धिबळ हा शेवटी एक खेळ आहे आणि त्या खेळाकडे त्यांनी खेळ म्हणून पाहिलं पाहिजे. जिंकणं हरणं हा परिणाम आहे आणि तो व्हायचाच आहे ना, म्हणून आपण खेळतो ना शेवटी. तर जिंकणं हरणं महत्वाचं आहे. त्या खेळाचा आनंद त्यांना खेळ म्हणून कसा लुटता येईल, मग हरण्याचा सुद्धा त्यांना आनंद लुटता आला पाहिजे. तर या दृष्टीनं मी मुलांना नेहमी समजून सांगतो की तुम्ही पहिले एकमेकांशी खेळायला बसलात त्याआधी एकमेकांना स्माईल द्यायचं, एकमेकांना शेक हँड करा, तुम्ही एकमेकांना हारल्या जिंकल्यानंतर चिडवायचं नाही, मोठ्या मोठ्याने आनंद सुद्धा व्यक्त करायचा नाही मी जिंकलो म्हणून. जर तू जिंकलास तर तू समोरच्या खेळाडूला शेक हँड करायचं, त्याला म्हणायचं वेल प्लेड आणि तू खूप चांगला खेळलास आणि मला त्यामुळे जिंकायला खूप मेहनत घ्यायला लागली असं तू त्याला म्हणायचंस आणि तुला जो काही आनंद वगैरे व्यक्त करायचा तो घरी जाऊन तू व्यक्त कर, पण इथे त्याच्यासमोर व्यक्त नाही करायचा अशा पद्धतीने. आणि त्याला मी असेही नंतर समजून सांगतो, त्याला तो समजणार असेल तो त्या वयाचा असेल तर, की जर तू खूप मेहनत करून सहजपणे जिंकला असेल तर आनंद व्यक्त करण्यासाठी काय त्यात. बरं, तू खूप मेहनत करून अगदी विचार करून जिंकला असेल, समोरच्याने तुला खूप अगदी टफ फाईट दिली असेल तर मग तुला आनंद व्यक्त करण्याची गरज नाही, कारण तू अजून खूप म्हणजे हे तुला प्रगती करायला खूप अजून हे स्कोप आहे त्याच्यामध्ये. आणि समोरच्या खेळाडूला पण मी सांगतो, तू की हारलायस ना, तू दुःख नाही करायचं. तुला समजायला पाहिजे की आपण कुठेतरी कमी पडलोय, तर आपण त्याच्यावरती आपल्या खेळाचं जे आहे त्याचं सिंहावलोकन करायचं, विश्लेषण करायचं, पुनरुजळणी करायची आणि आपल्या चुका शोधून काढायच्या. म्हणजे मग तुझा खेळ हळू इम्प्रूव्ह होईल आणि नंतर मी त्या दोघांनी सांगतो. बरोबर आहे. तुम्ही म्हणजे हा एक खेळाचा भाग, कारण आपल्याला स्पोर्ट्समनशिप किंवा माइंडसेट आपल्याला हेच शिकवतं, म्हणजे तो सांघिक असो किंवा एक इंडिव्हिज्युअल गेम असो. पण हे खेळल्यानंतर एक मानसिक एक वेगळं पॉझिटिव्ह पण ऍटिट्यूड क्रिएट होत असेल तर तो काय आहे आणि तो किती महत्वाचा आहे, तो कधी क्रिएट होतो, हे तुम्ही ऍज अ कोच म्हणून कसं बघता? जशी ही एक थोडीशी बाजू सांगितली तुम्ही, ते छान परखडपणे तुमचं मत व्यक्त केलं. पण आता एक पॉझिटिव्ह बाजू पण असतेच ना प्रत्येक खेळाला, तर ती कशी आहे त्याबद्दल थोडं सांग. हो आहे ना. आता माझ्याकडे जे खेळाडू आहेत त्यांना मी जेव्हा हे समजून सांगतो की तुम्ही सतत जिंकत गेला तर काय होईल, तुम्हाला कधी हा खेळ खेळावासा तरी वाटेल का? तुम्ही म्हणाल मी तर कोणाशी जिंकतो, अगदी झोपेत खेळलो किंवा डोळे मिटून खेळलो तरी पण मी जिंकतो. मग तुम्ही हारता तेव्हा पण त्या गोष्टीलाही महत्व आहे ना. मग त्या मुलांना हळूहळू हरणं हे सुद्धा
कसं महत्वाचं हे पटायला लागतं आणि हे पटवून देणं गरजेचं असतं. बऱ्याच पालकांकडे मी जेव्हा जायचो तेव्हा पालक ते मला म्हणायचे की आम्ही याच्याशी खेळणं बंद केलं. का हो म्हटलं? तर म्हणे तो ना आमच्याशी खेळतो आणि हारला की रडायला लागतो, आदळापट करतो, त्या लहान बहीण भावाशी तो खेळला असेल तर त्यांना तो हिंसक होतो थोडासा. तर आम्ही म्हटलं की असं नाही, तुम्ही त्याला समजावून सांगा की हा खेळ आहे आणि खेळाचा आनंद नियमानुसार जर आपण खेळलो तर तो लुटता आला पाहिजे. आणि मग आई वडिलांची पण ही जबाबदारी, कारण मी तर फक्त चेस 1 तास वगैरे त्यांना मुलांना शिकवतो, मी त्यांना माझ्याकडनं हे पॉझिटिव्ह म्हणजे होण्याच्या दृष्टीनं संस्कार त्यांच्यावरती हे करतो. त्यांना त्या संस्कारांचा मतितार्थ या वयात कळेल नाही कळेल हा भाग वेगळा, परंतु सांगणं हे आपलं कर्तव्य. पुढे त्यांचा जेव्हा बुद्धीचा विकास होईल तेव्हा ते विश्लेषण करतील, तेव्हा त्यांना कळेल की त्यावेळी आपल्याला पालकांनी किंवा शिक्षकांनी जे हे सांगितलं होतं की बरोबर आहे, समोरचा खेळाडू हरला, आपण जरी जिंकलो किंवा आपण हरलो आणि समोरचा जिंकला तरी आपण त्या खेळाचा खेळ म्हणून आनंद लुटला पाहिजे, समोरच्या खेळाडूला रिस्पेक्ट केला पाहिजे. आपण त्याच्याशी तो आपला काही शत्रू नाहीये, शेवटी खेळातला एक प्रतिस्पर्धी आहे आणि तो आहे म्हणून तर आपल्याला पण खेळण्याचा आनंद मिळतोय, या भावनेनं बघितलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण सतत त्या मुलांवरती भडीमारच करायला पाहिजे खरं सांगायचं तर ते त्या दृष्टीने तसे घडतील. आणि मला हे सांगायला थोडं दुःखही होतं की कुठेतरी आपल्या समाजामध्ये आपले पालक वगैरे जे आहेत ते हे सांगताना कुठेतरी कमी पडत असतात, कारण पालकांना सुद्धा त्यांच्या मुलांना ह्या विषय कसा हाताळायचा आहे ना, मुलांना या खेळाकडे सकारात्मक दृष्टीने बघायला कसं शिकवायचं हे सांगताना ते कुठेतरी कमी पडतात. परिणामतः एखादा मुलगा काय होतो, शिकतो, प्रगती करतो, पण मग त्याच्या मनावरती त्याचे थोडेसे असं होतं की इंडिव्हिज्युअल खेळ असल्यामुळे तो थोडासा नॅरो माइंडेड होण्याची शक्यता असते, कारण त्याला हे कोणी सांगितलेलं नसतं की बाबा तू हा खेळ अशा पद्धती. मला असं म्हणायचं की तुमचा हा काही एवढा मोठा प्रदीर्घ अनुभव आहे, 19 वर्षाचा जो प्रदीर्घ अनुभव आहे त्याच्यातनं तुम्ही एक कळतंय की तुम्ही इंडिव्हिज्युअली त्या लोकांबरोबर जे काही कस्टमाइज ट्रेनिंग दिले त्याच्यातनं जे काही अनुभव आलेले आहेत त्याच्यातनं तुम्ही ही सगळी परखड मतं मांडतायत आणि हे गरजेचं पण आहे की शिक्षकांना, पालकांना, विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे की त्याचं कशाबद्दल त्यांनी खेळ खेळला पाहिजे. पण मला एक प्रश्न असा थोडा विचारायचा की ह्या ज्या चाली त्या तुम्ही शिकवता तर त्याचे परिणाम त्यांच्या आयुष्यात पॉझिटिव्हली ते कसे घेऊ शकतात, म्हणजे त्यांच्या एकंदरीतच पर्सनल लाईफ मध्ये किंवा एक आपला ब्रेन ऑक्युपाय ठेवण्याच्या दृष्टीने आपण त्याबद्दल थोडं बोलूया. म्हणजे आता साधारण सिनियर सिटीजन असतात, तेही जर खेळू शकले तर दे कॅन ऑक्युपाय देअर ब्रेन. तर त्या पद्धतीने तुमचा एवढा जो मोठा अनुभव आहे त्याच्यातनं थोडं मार्गदर्शन करा. निश्चितपणे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतोय ते, की एक 3 वर्षाचा मुलगा होता, गुजरत्या आई वडिलांचा एक छोटंसं 3 वर्षाचा बालक होता आणि त्याच्या आईचा आग्रह होता की तुम्ही माझ्या दुसरीतल्या मुलीला शिकवता, याला पण 3 वर्षाचा याला शिकवायचे असतं. तर तो ओम नावाचा जो मुलगा होता तो 3 वर्षाचा होता. मी त्याच्या आईला सांगितलं की याला मी आता जी काही शिकवीन आहे याला ते फक्त वरवर समजलेलं असेल, त्याचा मतितार्थ आता कळणार नाही, पण मी शिकवीन तुम्ही म्हणताय तर. आता झालं असं की तुम्ही चाली म्हणाल बुद्धिबळातल्या, तर बुद्धिबळामध्ये रूख म्हणजे जो हत्ती असतो तो सरळ चालतो, म्हणजे उभ्या लाईनीत किंवा आडव्या लाईनीत सरळ चालतो. तर मी ते त्या मुलाला शिकवत होतो की हे बाबा हा रूख आहे आणि हा असा सरळ चालतो. आता हा रूख मी इथे ठेवलाय, आता तू मला तो रूख सरळ किंवा आडवा तुला जसं समजतंय तसं चालून दाखव. तर तो मुलगा मला तो रूख तिरका चालून दाखवायचा. मी त्याला म्हटलं की नाही, हा रूख आहे, हा तिरका चालत नाही, हा फक्त सरळ आणि आडवा चालतो. तर त्याला परत मी असं 2-3 वेळा दाखवलं, पण तो प्रत्येक वेळा ते रूख तिरका चालवायचा आणि माझ्याकडे विजयी मुद्रेने असा पाहायचा. तर मी म्हणायचो हा असं नक्की का करतोय, हा खोड्या काढतोय का माझ्या? तर तसं नव्हतं. तो बालक मला ते सांगू पाहत होता. त्याची आई पण त्यावेळी बाजूला उभी होती. तिला पण असं नाराज झाली थोडीशी. तिला वाटलं आपला मुलगा ऐकत नाहीये, म्हणून ती म्हणाली की सर का बात सुनने का वगैरे. तर मी म्हटलं नाही तसं नाहीये. त्याच वेळी माझा पण थोडासा दिवा प्रकाशित झाला आणि मला लक्षात आलं की तो मुलगा जो आहे तो मला सांगू पाहत होता की सर तुम्ही मला सांगताय हा रूख सरळ आणि आडवा चालतो, मी तुम्हाला दाखवतो ना हा रूख तिरका पण चालू शकतो. हे त्याला अभिव्यक्त करता येत नव्हतं, तो प्रत्यक्ष कृतीनं मला दाखवत होता. म्हणजे मग त्याला आपण सांगू शकत नाही की बाबा हा नियम आहे, मग नियम काय असतं हा प्रश्न येतो. 3 वर्षाच्या बालकाला काय कळणार नियम म्हणजे काय? तर मग त्याला मग ते म्हणतात ना की शिक्षा आणि बक्षीस या माध्यमातून सांगायला लागले की बघ हा जो रूख आहे ना, हा तू जर सरळ चालवला तर तुझी आई तुला चॉकलेट देणार, आणि जर तू तिरका चालवला तर मग तुझ्या आईची आई कट्टीफू करणार तुझ्याशी. असं त्याला शिक्षा आणि बक्षीस या माध्यमातून सांगितलं, त्याला कळलं की आपण रूट फक्त सरळ चालवायचा आहे. मग तो नियम म्हणजे ऑटोमॅटिकली फॉलो करायला लागला. हा झाला एक 3 वर्षाच्या मुलाचा भाग. म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वावर ते अशा पद्धतीने मग तो ते नियम आज्ञाधारक पद्धतीनं पालन करतो. न कळतपणे मग पुढे त्याला चेस कळायला लागतो आणि तो मुलगा खरंच नंतर पुढे स्पर्धेमध्ये पण भाग घ्यायला लागला. हे पण मला सांगायचं तुम्हाला. आणि त्याच्यापेक्षा वयाने मोठी जी मुलं असतात त्यांना सुद्धा हे जे खेळातल्या चाली वगैरे असतात याच्यामधली गुंतागुंत जी असते ती कशी सोडवायची, ती त्या समस्यांच्यासाठी
आपण दरवेळा चाकोरीबद्ध पद्धतीने विचार करायचा नाही, की सरांनी मागच्या वेळी सांगितलं होतं असेल तर मागच्या वेळीची परिस्थिती जी होती तशी आता नाहीये. एका स्क्वेअरचा फरक सुद्धा खूप असतो चेसमध्ये. हरणारा जिंकतो, जिंकणारा हरतो आहे केवळ एका स्क्वेअरच्या फरकाने, एका मूवच्या फरकाने. तर तुम्ही तुमची जी विचारशक्ती आहे ही सातत्याने बदलती ठेवली पाहिजे. समोरच्या परिस्थितीचं तुम्ही आकलन केलं पाहिजे. आपल्याला जे सरांनी सांगितलं होतं ते आणि याचा आता काही संबंध आहे का? आत्ता आपला प्रॉब्लेम काय? आपली क्वीन मरतीये का चेकमेट होतोय? आत्ता आपली क्वीन मरते, तर मग क्वीन कशामुळे मरतीये? मग ती ज्याच्यामुळे मरते त्याचं काय केलं पाहिजे? असं स्टेप बाय स्टेप तुम्ही त्या गोष्टीकडे फोकस केला पाहिजे. हे त्या मुलांना शिकल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वावरती एकाग्रतेच्या दृष्टीने चांगला परिणाम व्हायला लागतो. अभ्यासात त्यांना त्याचा फायदा होतो पुढे. आणि मोठ्यांना तर मी म्हटलं की वय ज्यांचं वाढतंय, जसं मी ज्येष्ठ नागरिक, तर हे ज्येष्ठ नागरिकांचं तर मी तर म्हणे सगळ्यांनीच खेळलं पाहिजे, पण ज्येष्ठ नागरिकांनी विशेषतः काय खेळलं पाहिजे? कारण वय वाढल्यानंतर आपल्या निसर्ग नियमानुसार मेंदूची कार्यक्षमता असते ती हळूहळू काही ना काहीतरी कमी व्हायला लागते. तर ती जर टिकवून ठेवायची असेल तर त्यासाठी चेस हा एक अत्यंत सर्वोत्तम असा उत्तम खेळ आहे, की त्याच्यामुळे आपल्या मेंदूची कार्यक्षमता टिकून राहते. विस्मरण वगैरे या ज्या गोष्टी होतात तर त्याच्यामुळे कमी होतात. प्रमाण त्याचं ऍटलिस्ट त्याचं जे प्रमाण आहे ते निश्चितपणे कमी होतं. आणि त्या दृष्टीने ज्येष्ठ नागरिकांनी आता माझं वय झालंय, आमचं आयुष्य फक्त काम करण्यात गेलं, आता काय चेस खेळायचं, आता आम्हाला ते जमणार नाही, शिकता येणार नाही, असे जे नकारात्मक भाग आहेत त्यांनी सोडून दिले आणि त्याच्याकडे जर सकारात्मक भावनेनं पाहिलं की याचा मला औषध, चला डॉक्टरांचं एक औषध म्हणून त्याच्याकडे बघितलं आणि की त्यामुळे माझा स्मरणशक्तीचा जो विकार आहे तो कमी होईल वगैरे असं म्हणून जर त्यांनी चेस खेळायला सुरुवात केली तरी नक्कीच त्यांना त्याचा फायदा होईल. आणि आपलं जे बुद्धिवैभव असतं, जे टिकवून ठेवणं आवश्यक आपल्याला वाटत असतं, ते वाढत्या वयामध्ये पण आपण ते टिकवून ठेवू शकतो. म्हणून क्या मग बात आहे. 3 वर्षाचा मुलगा असो का मधल्या काळातली वयातली मुलं असो, किंवा ज्येष्ठ, सिनियर सिटीजन, ज्येष्ठ सगळ्यांसाठी नागरिक सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी स्मरणशक्तीसाठी बरोबर. उपयोगाचं आहे. आणि बुद्धिबळ हे औषधच आहे सर्व दृष्टीने. म्हणजे कारण हो हो. बुद्धिबळ फक्त स्मरणशक्तीला व्यायाम देत नाही, तुमचं ऑब्झर्वेशन, विचार करणं, आयत्या वेळी प्लॅनिंग बदलणं, निर्णय घेण्याची हो. क्षमता, या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये उपयोग तो होतो. बुद्धिबळामध्ये अजून एक असा एक मुद्दा येतो की ज्यामध्ये पेशन्स आणि टेम्पटेशन ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी असतात. बरोबर. तो तुम्हाला पेशन्सही तितकाच ठेवावा लागतो की समोरच्याची चाल समजून घेण्या इतपत तुम्ही शांत राहणं गरजेचं आहे किंवा पेशंट राहणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर तुमचं तुम्हाला एक अट्रॅक्शन होतं किंवा टेम्प्ट होऊ शकता तुम्ही. सो तेही आपल्याला मॅनेज करता येणं गरजेचं आहे. तर याबद्दल काय सांगाल? निश्चितपणे. कारण आपल्याला जसं आपली जी भारतीय संस्कृती आहे ती आपल्याला आध्यात्मिक पाहिजे होती. आणि आपल्याला म्हणजे संघाचे जे एक संस्थापक होते हेडगेवार यांनी धर्म या शब्दाचा थोडक्यात अर्थ सांगितला की धर्म म्हणजे काय, तर मोह टाळ, बस एवढं जरी आपण समजून घेतलं आयुष्यामध्ये तर आपल्याला धर्म म्हणजे काय, स्वतःचं जीवन उद्दिष्ट काय, कशासाठी, हे सगळं समजतं. तर चेसमध्ये नेमकं एक्झॅक्टली तीच गोष्ट आहे की चेसमध्ये आपल्याला अशी परिस्थिती असते की बऱ्याच वेळा आपल्याला सातत्याने मोह होतो की मी आता याची मोठी पीस आहे, क्वीन आहे, ती मारू का इकडे मी असं करू का, मी तसं करू का, तर क्वीन तर मला मिळते, असे मोह आपल्या मनामध्ये निर्माण होणारे परिस्थिती तिथे पटावरती आपल्याला दिसत असते. परंतु ती आपल्याला फायदेशीर आहे की नाही याचं सातत्याने कॅल्क्युलेशन त्याच्यात करायला लागतं आपल्याला. आणि त्यासाठी आपल्या मनावरती नियंत्रण लागतं, बुद्धीवरती ताबा लागतो. म्हणजे मन हा आपल्याला मोह दाखवतो, पण बुद्धी आपली जी असते ती आपल्याला सांगते की बाबा रे हे तू करू नकोस, यात तुझं नुकसान आहे. तर बुद्धीचा आणि मनाचा द्वंद्व चालू होतो बुद्धिबळामध्ये. अनेक वेळा अशी परिस्थिती असते की मी आता क्वीन मारू का, पण पुढचं तर मला काही दिसत नाहीये. मग ते दिसत नाही तर तू शोध आधी, क्वीन मारण्याआधीच तू पुढे तुझं नुकसान पण होऊ शकतं. तर हा बुद्धी आणि एक्झॅक्टली. मनाचा जे द्वंद्व आहे हे तिथे आपल्याला दिसतं. आणि अशा वेळी मोह कसा टाळायचा हे बऱ्याच वेळा आपण खेळताना मग अनुभवातनं एक्झॅक्टली. शिकतो. अनुभवातनं आपल्याला कळतं की त्यावेळी मोहात बळी पडलो आणि मी असं हे होतं. आणि मग ते म्हटलं ना, आध्यात्मिक एक्झॅक्टली. संस्कृतीचं आपल्याला त्याच्यात प्रतिबिंब आपल्याला दिसतं त्याच्या. आणि मग नकळतपणे आपलं मन आणि अधिकाधिक कुठेतरी संयमी हे होतं. लाईफ स्किल्स आहेत. आणि मग आपल्या हो, आणि कुठेतरी हे लाईफ स्किल्स आहेत. स्किल, हा. बरोबर, लाईफ स्किल म्हणजे तेच की संयम. संयम हा चेसचा आत्मा आहे, तो तुमच्याकडे असला पाहिजे. तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही हळूहळू या मोह आणि बुद्धीचं जो मन आणि बुद्धीचं युद्ध आहे त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वीपणे त्याच्यावरती मात करू शकता. करेक्ट करेक्ट. आणि हे आपसुकच डेव्हलप होणारे हे काही लाईफ स्किल्स आहेत की ज्यामुळे असे काही खेळ आहेत की आपल्याकडे की म्हणजे जसं इंडिव्हिज्युअल गेम्स मधनं सुद्धा हा एक सकारात्मक विचार जर आपण अशा पद्धतीने पॉझिटिव्हली विचार केला तर नक्कीच चेस मधनं जेव्हा आपण एखादं स्टुडंट किंवा एखादा खेळाडू अशा पद्धतीने खेळत असतो तेव्हा एक मनावरती कंट्रोल ठेवणं
कशा पद्धतीने, आणि हा कंट्रोल जो आहे तो गेम पुरता लिमिटेड न राहता हा इव्हेंच्युअली त्याला त्याच्या आयुष्यामध्ये, त्याला त्याच्या प्रत्येक आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावर हा कंट्रोल कशा पद्धतीने ठेवता आला पाहिजे, डेव्हलप झाला पाहिजे, त्यासाठी खूप उपयुक्त ठरतं. आणि अशी प्रलोभने आपल्या आयुष्यामध्ये, म्हणजे राईट फ्रॉम अवर यंग एज ते युथ मध्ये असून ते पुढच्या सर्व म्हणजे मिडल एज पर्यंत सगळ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याटप्प्यावरती प्रलोभने आपल्याला येत असतात, दिसत असतात. आणि तेव्हा ही प्रलोभने, या प्रलोभनांवरती सुद्धा आपण कशा पद्धतीने मात करू शकतो याचा खूप फायदा होतो. आणि या इंडिव्हिज्युअल, म्हणूनच आम्ही म्हणतो की स्पोर्ट्स मधनं बऱ्याच गोष्टींचं तुम्हाला एक लाईफ स्किल ट्रेनिंग मिळत असतं आणि कळत नकळतपणे तुम्ही डेव्हलप होता. सो फिजिकली तर फिट राहणं जेवढं गरजेचं आहे, तर तसा बघायला गेला तर चेस हा एका जागेवर बसून खेळण्याचा गेम आहे, बट त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला माइंड गेम असल्या कारणाने तुम्हाला माइंडच्या ऍक्टिव्हिटीज खूप गरजेच्या आहेत. सो त्यामध्ये सुद्धा तुम्हाला, जसं आपण जिमला जातो किंवा जसं आपण धावतो, जसं क्रिकेट खेळायचं झालं, खो खो, कबड्डी, मैदानी खेळ खेळायचे झाले, तर आपल्याला एक फिजिकल स्ट्रेंथ आणण्याची गरज असते. तसंच स्पोर्ट्स, चेस हा जो गेम आहे तिथे आपल्याला माइंडफुली स्ट्रॉंग होण्याची गरज असते. सो या गोष्टींचा खूप फरक पडतो. तर माइंडफुली स्ट्रॉंग होण्यासाठी किंवा एक माइंडफुली आपल्याला डेव्हलप होण्यासाठी काय पद्धतीने आपण याच्यावरती एक्सरसाइजेस काय पद्धतीने देऊ शकतो मुलांना, त्याबद्दल थोडंसं शेअर करा. मी मुलांच्या आईवडिलांना आणि मुलांना पण सातत्याने सांगतो की हा जो खेळ आहे याच्यामध्ये तुम्ही भरपूर वेळा खेळा आणि हरा, काही हरकत नाही, खेळा. खेळताना जेवढ्या तुम्ही हराल ना ते चांगलं, असं मी त्यांना, आईवडिलांना आणि मुलांना नेहमी सांगतो. ते माझ्याकडे वाचून पाहतात की असं काय म्हणतात. नाही म्हटलं, जिंकायसाठी तुम्ही खेळायचंच आहे, पण तुम्ही जेवढं हराल तेवढं त्याच्यात तुम्ही शिकाल. कारण हरल्यानंतरच तुम्हाला कळेल की तुमच्यात काय कमी आहे. आणि ह्यासाठी मी त्या मुलांना जास्तीत जास्त सांगतो की तुम्ही दिवसातनं कमीत कमी 10 मिनिटाचा तरी का होईना पण चेसचा एक गेम तर खेळाच खेळा. त्यामुळेच तुमची हळू प्रगती होईल. आज नाही, रविवारी खेळू, फक्त परवा खेळू, अभ्यास झाला खेळू, म्हणजे 10 आणि 15 मिनिटाचा किंवा अर्ध्याचा एक गेम खेळण्या एवढे प्रत्येकाकडे वेळ असतो. किती परीक्षेचा हंगाम असेल तरी दिवसभर काय आपण अभ्यास करत नाही, आणि अभ्यास केला तरी थोडासा आपल्याला रिलॅक्स म्हणून आपण चेस खेळायला काही हरकत नाही अर्धा तास म्हटलं तर. दिवसात एक गेम कमीत कमी 10 मिनिटाचा तरी किंवा अर्ध्याचा तरी खेळावा. ज्याच्यामुळे काय होतं की त्या गोष्टीचा तुमच्या मेंदूवरती, बुद्धीवरती एक सकारात्मक परिणाम होतो. आणि त्या खेळाचा तुम्ही खेळ म्हणून आनंद लुटत असाल तर तुम्हाला खरोखर अभ्यासाचा ताणतणाव किंवा इतर काही गोष्टीचे असतात, शारीरिक कष्ट वगैरे, याच्यात अक्षर रिलॅक्स म्हणजे ज्याला म्हणतो असा आनंद मिळायचा एक होतो. आणि खरोखर मग चेसची गोडी लागते त्याच्यातनं. आणि मग मनुष्य आवडीनं चेस खेळतो, म्हणतो की नाही आता मी थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी चेस खेळतो, असं त्याला वाटलं पाहिजे. हा महत्वाचा भाग. कारण त्याच्यातनं काय होतं की त्यातनं त्याला जे दिवसभरात त्यांनी जे काय भरकटलेला असतो, इथे विचार सगळे त्याचे, आणखीन ताणतणाव, तर या सगळ्या गोष्टीमुळे मग तो परत एकदा चांगल्या आनंदमय अशा अवस्थेत आपल्याला असं म्हणायला काही हरकत नाही की जसं आपण म्हणतो पढेल तो वाढेल, तसंच चेसच्या बाबतीत असं म्हणाला किंवा या अशा बैठकी खेळ किंवा माइंड गेम्स खेळांबद्दल असं म्हणायला हरकत नाही की जो हरेल तोच शिकेल. असं नवीन एखादी म्हण म्हणून काही हरकत नाही. निश्चितपणे चेसमध्ये ही आहेच गोष्ट, सत्य आहे, 100% सत्य बोला तुम्ही की जितका चेसमध्ये जो हरेल ना तितका तो पुढे जाईल. पण त्यासाठी गरज आहे ती त्यांनी त्या गोष्टीचं सिंहावलोकन केलं पाहिजे. म्हणजे सिंह जो असतो ना त्याचं पण एक जंगलामध्ये एक क्षेत्र असतं आणि तो दुसऱ्या सिंहाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करत नाही. त्यामुळे तो इथेकडे 50 पावलं जरी चालला तरी तो मागे वळून बघतो आणि त्याला आपण सिंहावलोकन म्हणतो. तसं आपण जेव्हा हरतो तर नुसतं हरायचं, त्या गोष्टीची उजळणी केली पाहिजे, त्यातलं शोधलं पाहिजे, विश्लेषण केलं पाहिजे आणि मग त्यातनं हळू प्रगती होते. आमच्या कंपनीची टॅगलाईनच आहे, थिंक बियॉन्ड द होरायझन. जसं तुम्ही म्हणालात सिंहावलोकन, सो सिंहावलोकन जे तुम्ही म्हणता तेव्हा अर्थातच आउट ऑफ द बॉक्स किंवा बियॉन्ड द होरायझन विचार करणं किंवा एक क्षितिजा पलीकडे विचार नेणं आपले. सो त्याच्यामुळे मॅक्सन्यांचं जे मिशन आहे ना त्याला हे लागूनच आहे कुठेतरी की प्रत्येक खेळ हा आमच्या मिशनला लागून आहे की सिंहावलोकन कसं करायचं किंवा थिंकिंग बियॉन्ड द होरायझन कसं जायचं,
किंवा एक विचारसरणीमध्ये आपला कसा बदल आणू शकतो. आणि जसं तुम्ही योग्य पद्धतीने सांगितलं जे, तसंच आपण सो जितकं आपण हरू तेवढं आपण शिकत जातो. लर्निंग असतं आपलं तेवढं. फेलियर्स हेल्प यू टू लर्न. सो जे जेवढं खरं आहे ना, तितकंच आपण कंपॅरिझन सुद्धा स्वतःशी करावं, की मी आज अशा पद्धतीने मूव्स केले तर उद्या माझे मूव्स कसे असतील. सो दॅट इज अनदर वे ऑफ लर्निंग, की इम्प्रूव्हमेंट एरियाज आपल्या ह्याच्यातच आपण डेव्हलप करत जातो. बरोबर. येस, रुपाली मॅडम काहीतरी बोलत होते. येस मॅडम, बोला. सो बेसिकली याच्यामध्ये वयाचं तेवढं हे नाहीये. म्हणजे तुम्ही म्हणाला 9 वर्षाचा मुलगा, तर इथे आपण एक असं चांगलं बघू शकतो की आजी आजोबा किंवा आजोबा आणि नातू, आजी आणि नात, असे जे काही पेअरिंग आपण करू शकतो ते खूप गरजेचे आहे त्याच्यामध्ये. कारण का एकतर एल्डर म्हणून ते समजून घेऊ शकतात किंवा त्यांना एक तो आनंद मिळू शकतात. आणि आपल्याला आत्ताची जी काळाची गरज आहे की सिनियर सिटीजन्सना जे नातवंडांबरोबर एक चांगल्या प्रकारचा क्वालिटी टाइम दे कॅन स्पेंड. तर अशा पद्धतीने पण, कारण तिथे हार जीत आहेत आणि तुम्ही आता तेच म्हणताय की हरणं पण महत्वाचं आहे. तर तिकडे आजोबा म्हणून पण ते नातवाला सांभाळून घेऊ शकतात, आजी नातीला सांभाळून घेते किंवा आजी नातवाला सांभाळून घेते. या पद्धतीने जर आपण एक त्या चेसकडे बघितलं वेगळ्या अँगल, तरी पण खूप गोष्टी घडू शकतात की एक वेळ चांगला क्वालिटी टाइम स्पेंड करणं घरातल्या लोकांबरोबर. तर निश्चितपणे. सो ते तुम्ही काय आणि तुम्ही जसं असं मगाशी म्हणालात की जसं तुमचं पण मिशन आहे की क्षितिजा पलीकडे जाऊन विचार करता आला पाहिजे. म्हणजे थोडक्यात चाकोरीबद्धपणे जो विचार करतो तो वेळ प्रसंगी आपल्याला करता त्याच्या बाहेर जाऊन ब्रेक करून ती जी सिस्टम आहे ती ब्रेक करून पण आपल्याला विचार करता आला पाहिजे. माझ्याकडे एक विद्यार्थी असा होता की तो इतका आज्ञाधारक होता की त्याला मी जे शिकवलेलं असेल तर ते जी ओपनिंग शिकवली असेल ते दुसऱ्या दिवशी तशीच तो फॉलो करायचा. नाही, मला सरांनी शिकवलंय म्हणे. मग अरे पण तू त्या ओपनिंगला समोरचा वेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देतोय, तू तुझा विचार करणार आहेस की नाही. तर चेसमध्ये अशी इतकं आज्ञाधारक असून पण चालत नाही. म्हणजे वैयक्तिक जीवनात आई वडिलांनी शाळेत जे आज्ञाधारकतेची शिकवणी दिली तर चेस हा खेळ आहे, तुला इथे स्वातंत्र्य विचार करण्याचं. पण हे त्या मुलाला समजत नव्हतं. तो स्वतःला असं समजा की मी जर वेगळी मूव केलं तर सर ओरडतील मला. म्हटलं मी बिलकुल ओरड नाही, तू तुझ्या पद्धतीने खेळ आता, असं मग त्याला सांगायला लागलं. आणि त्याच्यातनं मला एक असा विचार मनात आला, तो कितपत असेल असं नाहीये, पण मला असं वाटलं की माणूस जेवढा कूटनीतीचा कपटी असतो, औरंगजेबी वृत्तीचा असतो ना, तर तो मला वाटतं चेस जास्त चांगला खेळतो. आणि तो जो माणूस असतो कपटी कूटनीतीने विचार करणारा, तो सिस्टमच्या बाहेर जाऊन विचार करतो. तर ती जी आहे मनोवृत्ती जी आहे की थोडासा वेगळा विचार करणे आहे त्या परिस्थितीवरती मात करण्यासाठी, तर ही मला वाटतं चेसमध्ये उपयोगी पडू शकते. याचा अर्थ असा नाही की कूटनीती करणारे कपटी लोक सगळेच चांगले चेसपटू बुद्धिबळपटू होऊ शकतील उत्कृष्ट, परंतु शक्यता मी एक तिथे त्यातनं लक्षात आली. म्हणजे त्याच्यातनं आपण असं म्हणू शकतो की चेस खेळण्यासाठी जी लागणारी पर्सनॅलिटी आहे ती एक स्ट्रॅटेजिक पर्सनॅलिटी, डिप्लोमॅटिक पर्सनॅलिटी किंवा एक इंट्रोवर्ट, रिसर्च, इन्व्हेस्टिगेटिव्ह अशा प्रकारची जी पर्सनॅलिटी असेल ती मंडळी चेस खूप छान पद्धतीने खेळू शकतील. किंवा त्यांना एक लॉजिकल माइंडसेट ज्यांचा आहे की कशा पद्धतीने त्यांचं एक लॉजिक क्लिअर आहे, बरोबर. तो लॉजिकल अबिलिटी ज्यांची चांगली आहे, दीज पीपल कॅन बी गुड चेस प्लेयर्स इंडिव्हिज्युअल लेवलवरती. सो तुम्हाला असेही अनुभव आले असतील ना की पालक मंडळी मुलांना जेव्हा घेऊन येतात तेव्हा त्यांनाही कुठेतरी आवड निर्माण होते की आपणही चेस शिकावं, चेस खेळावं. असं काही अनुभव तुमचे आहेत का? हो, नक्कीच ना. असे तर भरपूर अनुभव आहेत. कारण मुलांचा जेव्हा चेसचा एक उत्साह पालक बघतात आणि नंतर घरी येऊन त्या पालकांना दाखवतात की असं असं चेस खेळलं जातं, तर पालकांना असं वाटतं अरे आपणही खेळायला हरकत नाही मग चेस. मग ते उत्साहाच्या बाबत कधी कधी मला येऊन म्हणतात पण की अहो सर आम्हाला पण चेस शिकवा की तुम्ही. म्हटलं नक्कीच, आपण काय हरकत नाही, शिकायला हरकत नाही. पण म्हटलं मग मी त्यांना ती 4 ओळीची एक गोष्ट सांगतो नेहमी की तुम्ही जर चांगले शिष्य बनणार असाल तर तुम्हाला येईल. नाही तर काय होईल की तुम्हीच जर म्हणा की आम्हाला काय सगळं येतच आहे असं, कारण प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात दिग्गज असतो. त्यामुळे तिथले त्यांचे मान सन्मान प्रतिष्ठा जर त्या शिकवण्याच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण करणं असेल तर तुम्हाला चेस खेळताना म्हटलं थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो. लहान मुलं असतात ती शिष्य बनतात. सर म्हणतात ते सगळं ऐकून घेतात. सरांनी दाखवतात की आम्ही तुम्ही शिकवलं ते फॉलो करतोय ना, बरोबर आहे सर, असं विचारतात. तसं मोठी माणसं करतात का? म्हटलं नाही. तर म्हटलं तसं तुम्ही बघा, म्हटलं तुम्ही शिष्य बनणार असाल तर नक्कीच तुम्ही सुद्धा चेसमध्ये चांगली प्रगती कराल म्हटलं. आणि मग
शक्यतो असं सांगितल्यानंतर शिष्य बनण्याची बहुसंख्य पालकांची तयारी नसते. मग ते काही ना काहीतरी कारण सांगतात की सर आपण पुढल्या महिन्यात आमचं जे असं झालं की आपण चालू करू मग असं. मग न कळतपणे मी पण गमतीत मनातल्या म्हणतो चला सुंठी वाचून खोकला गेला. पण तुम्ही यामध्ये पालकांना काय एक ऍडवाइस देऊ शकता की, कारण का बघा आपण जे काही मगासपासून बोलतोय त्याच्यामध्ये ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलप होते, कारण मूड मध्ये खूप आहेत की फोकस राहतो, माइंडसेट सेट होतो, किंवा बऱ्याच अशा काही गोष्टी ज्याचे फायदे तोटे दोन्ही आहेत, पण आपण फायदेच बघायला घेतलं तर पालक आणि मुलांची एक टीम म्हणून त्यांच्या पर्सनॅलिटी आणि त्यांच्या एकंदरीत राहणीमानावर चेसचा काय परिणाम होऊ शकतो, हे तुमच्या प्रदीर्घ अनुभवानंतर तुम्ही काय सांगू शकता? हो नक्कीच. आता स्वतः पालकच जर चेस शिकणार असतील आणि त्यांनी शिकून जर मुलाला शिकवायला सुरुवात केलं तर म्हणतात ना की जर आईच जर गुरु बनली तर नक्कीच युगपुरुष घडतो. तर तसंच त्या मुलांच्या बाबतीत होऊ शकतं, कारण आईकडनं जे ज्ञान मिळतं ते खूप चांगल्या पद्धतीने आणि सहजपणे नैसर्गिक पद्धतीने मिळत असतं. त्यामुळे मुलगा जास्त पटपट प्रगती करतो. शिक्षक म्हटलं की त्याच्यात तो त्रयस्थ असतो, कोणते तिसरा घराबाहेरची व्यक्ती असते. त्याचा त्या शिक्षकाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, भीतीदायक पण असू शकतो, त्याला भीती वाटत असते. आणि त्यामुळे मग तिथे शिकणं मुलाचं जे आहे ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने होतं. म्हणून पालकांनी चेस नक्कीच शिकावं असं माझं म्हणणं आहे. आणि त्यांनी स्वतः घरातल्या मुलांना सुद्धा प्रोत्साहन द्यावं, शिकवावं. याचा त्यांना नक्कीच 100% फायदा होईल. अर्थात पालकांचं कसं असतं की त्यांचे वेगवेगळे व्याप असतात त्यांच्या मागे, त्यामुळे त्यांना ते दरवेळा असं नाही की पालकांचे नकारात्मक दृष्टिकोन असतात, किंवा मी म्हटल्याप्रमाणे की पालकांना ज्या शिष्य बनायचं नसतं वगैरे. इतर काही आपली व्यावहारिक जीवनातली काही कारणं असतात, त्यामुळे त्यांना ते शक्य होत नाही. परंतु मी असं म्हणेन की प्रत्येकाला शेवटी फुरसत ही मिळतच असते काही ना काहीतरी. तर त्यांनी त्या वेळेमध्ये चेस शिकून त्या गोष्टीचा आपल्या मुलांसाठी फायदा करून देण्याच्या विचार करायला काही हरकत नाही. आणि मला तर मी म्हटलं ना की प्रौढांपासून लहानांपर्यंत सगळ्यांना मी हँडल करू शकतो. आणि मी सुरुवातीच्या अनुभवातनं जो कर्मठपणा सोडून देऊन आता प्रत्येकाला त्याच्या कलेनं कसं शिकवायचं या दृष्टीने मी शिकवण्याची पद्धत पण जास्तीत जास्त लवचिक आणि विकसित केलेली आहे. क्या बात आहे. सो इथे चेस मध्ये आपण काही करिअर अपॉर्च्युनिटीज बद्दल बोलू शकतो का? म्हणजे काय प्रकारचे करिअर अपॉर्च्युनिटी, एक खेळाडू किंवा कोच या व्यतिरिक्त सुद्धा काही करिअर ऑप्शन्स आहेत का? आणि ते कशा पद्धतीने आपल्या एक्सप्लोर करू शकतो आपले प्रेक्षकांना, त्याबद्दल आपण जरा थोडस काही मार्गदर्शन केलं तर. नक्कीच. आता माझ्या लहानपणीचा काळ हा खूप वेगळा होता. आपला संपूर्ण देश, भारत देश हा तसा गरिबीत खितपत पडलेला होता. त्यामुळे मग त्यावेळी खेळाकडे इतकं कोणी गंभीरपणे पालक बघत नव्हते. खेळामध्ये करिअर करता येते, कारकीर्द घडवता येते, त्याच्यातनं पण आपण आपलं अर्थार्जन करू शकतो, असा काही त्यावेळी दृष्टिकोन सर्वसामान्य मध्यमवर्गीयांमध्ये, पालकांमध्ये नव्हता. परंतु जसजशी आपल्या देशाची सामाजिक आर्थिक परिस्थिती बदलत गेली, त्याच वेळी साधारणतः 95 ते 2000च्या दरम्यान काय झालं, विश्वनाथ आनंद जो होता आपल्या देशाचा खेळाडू बुद्धिबळातला, त्यांनी गॅरी कॅस्पारॉव नावाचा जो एक जगज्जेता खेळाडू होता त्याला थेट आव्हान द्यायला सुरुवात केली. आणि त्यावेळीची जी एक वाहिनी होती NDTV, तिने त्याला भरपूर प्रसिद्धी दिली. तर त्याचा परिणाम असा सकारात्मक परिणाम झाला की भारतामध्ये अनेक पालकांना वाटायला लागलं की अरे आपला मुलगा सुद्धा आनंद सारखा असावा. तर आनंदचं ते चमकदार व्यक्तिमत्व, त्याचे ते तैलबुद्धी असल्यामुळे तो जे त्याची पर्सनॅलिटीमध्ये एक चमक दिसत होती, त्याच्यामुळे परिणाम असा सकारात्मक झाला. आणि अनेकांना असं वाटायला की आपल्याही मुलांनी चेस खेळावं, आणि चेस या खेळाचा आपल्याला मुलाला पुढे पण काही फायदे होऊ शकतात हे दिसायला लागलं. पण मधल्या काळामध्ये आपल्या देशामध्ये कॉर्पोरेट सेक्टर जे आहे ते सुद्धा मोठमोठे उद्योग समूह यांचा पण खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. फक्त क्रिकेटलाच फक्त प्रायोजकत्व मिळत नव्हतं, तर इतर सुद्धा खेळांना प्रायोजकत्व मिळण्याची सुरुवात झाली होती. तर त्यामुळे विश्वनाथ आनंदमुळे ते आणखीन त्या हे वाढलं, परिणाम वाढला. तो आणखीन मग त्यामुळे आता कॉर्पोरेट सेक्टर हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला खेळाडूंनी चांगली चमक दाखवली, विद्यार्थ्यांनी, त्या मुलांनी, तर त्याला कुठल्या ना कुठल्या तरी उद्योग समूहामध्ये वगैरे असं पुढे मागे एखादे जसं टाटा, रिलायन्स वगैरे मोठे मोठे उद्योग समूह आहेत, किंवा रेल्वे सारखं सरकारी हे जे आहे खातं आहे, तर याच्यामध्ये त्यांना ते ऍब्सॉर्ब करून घेतात स्वतःमध्ये, की त्यांना त्या पर्टिक्युलर जिल्ह्याचा किंवा बाबा त्या राज्याचा एक क्रीडा दूत, ब्रँड अँबॅसेडर म्हणून ते हे करतात, मुलांना ठेवून घेतात अशा. आणि अशा मुलांना त्यामुळे पटकन नोकरी वगैरे मिळू शकते, आर्थिक म्हणजे कमी दुर्बळ गटातले असलेल्या. तर त्या दृष्टीनं मग पालकांनी आता या दृष्टीनं तसं पॉझिटिव्हली विचार करायला सुरुवात केलेली आहे. आणि कॉर्पोरेट सेक्टर त्यामुळे संधी पण उपलब्ध झालेल्या आहेत. तर त्यामुळे चेसचा पण त्यामुळे नकळतपणे प्रसार आणि प्रचार होत चालला दिवसेंदिवस. आणि मला वाटतं हे खूप चांगलं लक्षण आहे म्हणजे त्या दृष्टीनं.
आपल्या पण कडे आजकाल मी बघतोय की पूर्वीच्या काळी खूप कमी खेळाडू असायचे. म्हणजे विश्वनाथांच्या काळी पण खेळ लोकप्रिय होता असं नाही. दिव्येंदू बारुआ होते, खाडिलकर भगिनी होत्या, प्रवीण टिपसे होते. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश काळात सुलतान खान सारखा एक खेळाडू होता की जो आपल्या भारताचं चांगल्या प्रकारे प्रतिनिधित्व करत होता. तर होतं, पण तू विश्वनाथ आनंदच्या वेळी परिस्थिती आणि सामाजिक आर्थिक परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे आणि त्याला मिळालेली प्रसिद्धी आणि त्याचं स्वतःचं चमकदार व्यक्तिमत्व याच्यामुळे तो संपूर्ण आणि कॉर्पोरेट सेक्टरकडेचा पण दृष्टिकोन त्याच्यामुळे खेळाकडे बघण्याचा बदलला, त्या बुद्धिबळ या खेळाकडे. आणि त्यामुळे प्रायोजकत्व मोठ्या प्रमाणात मिळायला लागलं. माझ्याकडे एक पालक आले होते, 2 जण. तर तो त्याचा जो मुलाचा पिता जो होता तो मला म्हणाला की मी पिऊन आहे, चपरासी आहे, तर मला खूप पगार कमी आहे आणि अगदी ओव्हर टाईम करून मी माझा संसार कसा चालवतोय. तर तुम्ही माझ्या मुलाला फी घ्याल, त्याच्यामध्ये काही सूट द्याल का वगैरे. तर त्यावेळी म्हणजे ही गोष्ट जवळ 10-12 वर्षापूर्वीची. माझी फी पण खूप कमी होती, जेमतेम 300 रुपये फी होती. तर मी त्यांना म्हटलं की मी तुमच्या मुलाला मोफत शिकवतो, काही हरकत नाही, परंतु पहिले म्हणजे तुम्ही तुमचा मुलगा या खेळामध्ये प्रगती करेल अशी त्याच्यावरती सक्ती करू नका. आणि दुसरं म्हणजे की तुम्हाला उद्या त्या मुलाला जर प्रगती केली तर कोणा ना कुठल्या तरी कंपनीचं प्रायोजकत्व घ्यायला लागेल. म्हणजे एखादी बँक असेल किंवा अशी एखादी आर्थिक वाणिज्य संस्था असेल की तिच्याकडे जाऊन तुम्हाला त्याचं प्रायोजकत्व घ्यायला लागेल, की जे त्या मुलाचे स्पर्धेतले बक्षिस, कारण स्पर्धेच्या फिया वगैरे पण खूप असतात, तर त्या तुम्ही पे करू शकणार नाही. तर ते तुम्हाला सगळं करायला लागेल. तर ती तुमची तयारी आहे का हे तुम्ही आधी पहिले ठरवा. मुलगा कदाचित प्रगती करेल, पण तुम्ही म्हणता चांगला खेळतोय तर, पण पुढे काय. आणि आज मी फी घेणार नाही, पण उद्या प्रायोजकत्व मिळताना तुम्हाला खूप हेलपाटे घालायला लागतील, तेवढं तुमची आहे का हे सगळी तयारी करा, मग माझ्याकडे या. तर अशा पद्धतीने मी त्यांना सांगितल्यानंतर मग त्यांनी म्हणाले ठीक आहे, आम्ही तसं सांगतो मग तुम्हाला. पण म्हणजे आता एक म्हणजे आपण कॉर्पोरेट सेक्टरचा हा जो भाग बघितला तर आता अशी संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि मुलांना मिळतं प्रायोजकत्व पण चांगल्या चांगल्या कंपन्यांचं. ओके, ग्रेट. बेसिकली आपल्या ज्या 50 मिनिटाच्या संभाषणात जो काही संवाद आपण साधलेला आहे त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक खेळाचे नियम, शिस्त, काही काटेकोरपणे पालन करण्याची एक वेगवेगळी पद्धत असते. आणि मॅक्समॅनचं जे उद्दिष्ट आहे की आउट ऑफ द बॉक्स विचार करणं किंवा क्षितिजा पलीकडे विचार करायला भाग पाडणं पालकांना, विद्यार्थ्यांना किंवा इतरांना. आणि आता चेस हा जो बुद्धिबळ, हा जो काही खेळ आहे तोही तेच सांगतो की तुम्ही प्रत्येक चाल ही वेगळी असेल तर प्रत्येकाने वेगवेगळं खेळलं पाहिजे. त्याची त्याची बुद्धी लावून त्याचे त्याचे नियम किंवा ते जे आहेत ते त्यांनी स्वतः निर्णय घेणं हे अपेक्षित आहे. आणि आपण पण तोच प्रयत्न करतोय. आणि प्रत्येक खेळ त्याच्यामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही गोष्टी असतात नाण्याला, जशा 2 बाजू असतात तशा. पण मॅक्समॅनचं तेच उद्दिष्ट आहे की, आणि आपण तेही या संभाषणात किंवा या कम्युनिकेशन मध्ये मगाच्या 50 मिनिटाच्या ते आलेलं आहे की प्रत्येकाने, म्हणजे आपण अगदी आजी आजोबांपर्यंत, ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, अगदी 3 वर्ष ते ज्येष्ठ नागरिक हा एक गट आपण जर बघितला तर एक हा गट आहे. आणि त्याच्यामध्ये आपली बुद्धी तल्लख कशी होते, कसं ऑक्युपाय राहू शकतो आणि एक फॅमिली बॉन्डिंग कसं क्रिएट करू शकतो, ते सगळं आपण इथे घेतलं. तरी पण मॅक्समॅनचं हेच उद्दिष्ट आहे की प्रत्येकाने एक गेम खेळावा. तीच आमची जी विचारधारा आहे त्यालाच तुम्ही खूप छान परखड अशी खूप छान उत्तरं दिलीत. कारण अतिशय महत्वाचं असतं, काही तुमचे आणि तुमचा प्रदीर्घ अनुभव आहे गेल्या 19 वर्षाचा, आणि तोच तुम्ही पुढे कंटिन्यू कराल आणि चांगले चेसपटू निर्माण कराल ही नक्कीच आशा आम्हाला आहे. आणि तुम्ही जो आज वेळ दिला आणि तुमची मतं मांडली त्याबद्दल मी, रुपाली ठाकूर आणि आणि वैशाली मी बर्वे वैशाली बर्वे आभारी आहोत. मी आणि पण असेच मी पण तुमचा आभारी आहे. नमस्कार. ओके. थँक्यू व्हेरी मच चेतनजी. धन्यवाद. आणि या. खूप छान मजा आली तुमच्या बरोबर गप्पा मारताना. ओके. तो सगळ्या प्रेक्षकांना आपल्या आज इथे खूप छान पद्धतीने आपण आज मार्गदर्शन केलेलं आहे, किंवा आपण ज्या गप्पा मारल्यात त्याच्यातनं त्यांना निश्चितच चेस या विषयाबद्दल ची बरीचशी माहिती त्यांच्यापर्यंत आपण आज पोहोचवलेली आहे. तर नक्की आपली अजून पुढे नवीन नवीन चेसपटू अजून निर्माण होतील अशी मी आशा करते. आणि आजचं आपलं तुम्हाला धन्यवाद देऊन आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना धन्यवाद देऊन आपलं आजचं हे सत्र आपण इथेच थांबवूया. सो थँक्यू व्हेरी मच टू ऑल. आणि सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.